चला ग्रुप नंबर 1 आणि 5 मला एक वाक्य सांगा. दुर्वा हा दुर्वा सांग. त्या मुलांना एका महिन्यात परफेक्टली इंग्लिश बोलता येईल. त्या मुलांना एका महिन्यात परफेक्ट इंग्लिश परफेक्टली इंग्लिश बोलता येईल. लिहा. त्या मुलांना म्हणण्यापेक्षा असं म्हणू आपण, सर्व मुलांना म्हणू आपण. सर्व मुलांना एका महिन्यात परफेक्टली इंग्लिश बोलता येईल. लिहा. सर्व मुलांना एका महिन्यात परफेक्टली इंग्लिश बोलता येईल. बोलू शकतील, बोलण्यास समर्थ असतील, बोलण्यास सक्षम होतील, वगैरे वगैरे. एबल टू, फुटुरे सेट्स, बरोबर. काय लेट आहेत का लोक? चला सर्व मुलांना एका महिन्यात परफेक्टली चालले मराठीमध्ये पण इंग्लिश बोलता येईल. बोला रे. ग्रुप नंबर 1 and 5. All the students will be able to speak English to 1 month. In month. इंग्लिश विदिन काल विदिन अ वीक होतं. आज कधी आहे? विदिन अ वीक. विदिन अ मंथ आहे आज. एका महिन्याच्या आत. विदिन अ मंथ. बर. ग्रुप नंबर 1 and 5 याचा वर्बल क्वेश्चन सांगा मला. सर्व मुलांना एका महिन्यात इंग्लिश बोलता येईल का? परफेक्टली इंग्लिश बोलता येईल का? अच्छा. ऑल द स्टुडंट्स विल बी एबल टू स्पीक इंग्लिश परफेक्टली. हे पण लिहायचं बरं का आपल्याला. येईल का? डोकं लावायचं नाही. विलला एरो करायचा, मला जिकडे पळून जा आणि बनवा. ग्रुप नंबर 1 and 5. Will all the students be able to speak English with इंग्लिश परफेक्टली बोलता येईल का? विदिन अ मंथ बोलता येईल का? आलो इथपर्यंत आपण. बोलता येईल का? हा. आता एनी मिनिंगफुल WH क्वेश्चन. कोणाला एका महिन्यात परफेक्ट इंग्लिश बोलायला येईल का? कोणाला म्हणण्यापेक्षा आपण क्लिअर कट लिहू. किती विद्यार्थ्यांना एका महिन्यात
परफेक्टली इंग्लिश बोलता येईल? कवळे सर आले का? कवळे सर, गोरे सर, अंधारे सर आले का? येस सर. सर उद्या कंपल्सरी सगळ्या मुलांना होमवर्कच्या नोटबुक आणायला लावा. ओके सर. उद्या सगळ्यांच्या नोटबुक चेक केल्या जातील आणि जर होमवर्कची नोटबुक आणणार नाही त्याला समोरच ग्रुप मधून काढून टाकलं जाईल. ठीक आहे सर. छोटस निवेदन संपलं. चला सर हा टेनचा मी सगळ्यांना सांगितलंय. बर त्यांच्या नोटबुक जमा केलं शाळेत बरेच. ऑल अच्छा ते जुनेवाले ओके. बरं बरं सगळे लोक ऐका त्या निमित्तानं हे पण तुम्ही पण ऐका. ज्या लोकांची टॉप नोटबुक असेल त्याला फर्स्ट प्राइज विथ सर्टिफिकेट आता चालू कोर्स मध्ये. त्यांना Top सांगितलं चे हा एक मिनिट सर ते जुनेवाले झाले. जुन्यावाल्यांचं काढता येईल. नवीन वाले देखील त्या ओल्ड वाल्यांना आपण पालक मिटिंग दिवशी बोलवून सत्कार करू सर. त्यांना सर्टिफिकेट देऊ आणि त्यांना अवॉर्ड बाकी देऊ आपण. ओके ओके सर. बरं नवीन मुलांसाठी सध्या जे बॅच चालू आहेत इथं पण आणि तिकडे पण त्यांचं वेगळं असेल तुमचं वेगळं असेल. टॉपचे 3 नोटबुक त्याला अवॉर्ड प्लस सर्टिफिकेट दिलं जाईल. सर्टिफिकेटवर प्रॉपर मेन्शन केलं जाईल की इन विच एरियाज इज द पर्सन ट्रेंड और हॅज द पर्सन बीन ट्रेंड इन विच एरियाज. ठीक आहे ते प्रॉपर मेन्शन करेल. माझं स्टॅम्प असेल विथ ऑल द डेसिग्नेशन सगळं काय असेल त्याप्रमाणे दॅट विल रिअली कॅरी अ मिनिंग. कुठेही कॉर्पोरेट जगतामध्ये देखील त्याला एक मिनिंग कॅरी करता एक इट विल कॅरी अ मिनिंग. त्याला एक मिनिंग प्राप्त होईल. सो ट्राय टू मेंटेन युअर नोटबुक्स विथ होमवर्क. सो दोज थिंग्स आर गोइंग टू बी अवॉर्डेड. ठीक आहे चला. बर किती विद्यार्थ्यांना बर गोरे सर तुम्ही जे बोलत होते ज्या लोकांना तुम्ही जमा केलेला आहे पालक मिटिंग दिसताना आपण आदर सत्कार करू त्यांचा अवॉर्ड देऊ. ते आपलं पेंडिंग होतं 26 जानेवारीला आपल्याला द्यायचं होतं मात्र ते पेंडिंग राहत गेलं. ते आपण क्लिअर करू. किती विद्यार्थ्यांना एका महिन्यात परफेक्टली इंग्लिश बोलता येईल? चला ग्रुप नंबर 1 and 5 एकत्र मिळून सांगा. डब्ल्यू शब्द काय आहे? How will be able to speak English? बरोबर आहे. हाऊ मेनी स्टुडंट नंतर बोट ठेवायचं नंबर 2 ला आणि ते वर्बल क्वेश्चन आन्सरचा रिपीट करायचा. बरोबर तुम्ही बरोबर सांगितलं. आता हाऊ मेनी स्टुडंट मध्ये स्टुडंट इकडे गेल्यावर डब्ल्यू शब्दामध्ये राहिलं काय? विल बी राहिलेला भाग पूर्ण असं जास्त रिपीट करायचा. हाऊ मेनी स्टुडंट विल बी एबल टू बरोबर सांगितलं तुम्ही सगळ्यांनी स्पीक इंग्लिश परफेक्टली विदिन अ मंथ. एका महिन्यात किती विद्यार्थ्यांना परफेक्टली इंग्लिश बोलता येईल हा क्वेश्चन आहे. किती विद्यार्थ्यांना येईल? जे रेग्युलर येतील, जे रेग्युलर होमवर्क करतील आणि जे होमवर्क करून देखील बोलण्याचा नेहमीच प्रयत्नात राहतील त्यांना बोलता येईल. हा एनी मोर क्वेश्चन? सर्व विद्यार्थ्यांना असं लिहायचं का? किती दिवसात आहे ना? किती दिवसांत काय परफेक्टली इंग्लिश बोलता येईल सांगा. ग्रुप नंबर 1 and 5 अलॉंग विथ यू पीपल सांगा. हा सांगा लवकर. नाही इन नाही रे. काल दिलं होतं तुम्हाला विदिन हाऊ मेनी डेज. काल दिलं होतं ना तुम्हाला.
इन नाही, विदिन हाऊ मेनी डेज काल दिलं होतं बघा. विदिन हाऊ मेनी डेज आणि याच्यानंतर Within वर्बल how क्वेश्चन many कोड लिहून द्यायचा. Within how many Will days all are students able be able to which able all students able to बरोबर आहे, बोला बोला बोला. एबल टू स्पीक इंग्लिश perfectly. That's it. You people answered correctly. Group number 2. Group number 2. निगेटिव्ह सांगायचं. सर्व मुलांना एका महिन्यात परफेक्टली इंग्लिश एका बोलता येईल. महिन्यात परफेक्ट इंग्लिश बोलता बोलता काय? बोल ना पुढं. नाही बोलता येईल. बोलता येणार नाही. हा, करेक्ट आहे. इंग्लिश बोलता येणार नाही. का नाही बोलता येणार सर्वांना? कारण सर्वजण हजर असत नाही, होमवर्क करतात सर्वजण. मात्र जेवढे होमवर्क करतील आणि हजर राहतील त्याला सगळ्यांना बोलता येईल. हा, अच्छा 2 झालं का? एकदा तर करू आपण. कुठं रे बाळा? ओके, बोलता येणार नाही. सांगा मग आता निगेटिव्ह. All students All will be students not will able to not speak able to English speak in English 1 month. within 1 month. एक गाढव आहे, विल बी नॉट Within- म्हणतोय. विल बी नॉट कशाला रे गडबड करतो एवढे गाढवा? विल नॉट बी, मी किती वेळा सांगितलं तुम्हाला, जेव्हा जेव्हा विल दिसल तेव्हा तेव्हा विल नंतर नॉट ठेवलं की निगेटिव्ह बनतंय. सांगितलं का नाही? एक म्हणतोय तरी विल बी नॉट. हा बोला, परत एकदा बोला. ऑल द स्टुडंट्स. हा, Will will not not be not able to able speak to English speak English within within 1 1 month. विदिन अ मंथ. और काय होईल? All the students won't won't be able to speak English within 1 month. able to speak English within 1 month. 1 month. अच्छा, परफेक्ट राहिलं का आपलं? हा हा, कुठं लिहिलंय त्याला? इंग्लिश परफेक्टली. विदिन अ मंथ. लिहित आहे? लिहा, चांगला असतो लिहिलं. चला, ग्रुप नंबर 2. वर्बल क्वेश्चन सांगा मला याचा मराठीमध्ये. सर्व सर्व मुलांना एका मुलांना एका महिन्यात महिन्यात परफेक्टली परफेक्टली इंग्लिश बोलता येत नाही का? येत नाही कसं होईल रे? तेच वाक्य बोलायचे शेवटी, का येणार बोलायचे? नाही का? मग तुझं काय तोंड दुखायला लागलं का? येणार नाही का? मग परफेक्टली इंग्लिश बोलता येणार नाही का? तो म्हणतो येत नाही का? म्हटलं एवढं लांबलं ते सेंटेन्स कुठं वाचत बसावं? येत नाही का म्हणून मोकळं होऊ आपण, है ना? पुढं सांगा, ग्रुप नंबर 2. ऑल. Will the student not be able अच्छा, to not speak correct आहे. English within a month. Will Within a month. करेक्ट आहे, करेक्ट आहे. will all the students not able to speak English within Within 1 week? a month.
उद्या भेटतो तुला मी कोण आहे ते. मी बोललाच नाही तो बरं का. कोण गडबड करते मला बघू दे त्याला. तुला हे 100 वेळेस लिहायला होतं बघ. मला तो फक्त सापडला जायचं. तुला एवढी गडबड आहे ना, तुला उद्या गडबड करता. विल ऑल द स्टुडंट्स नॉट बी, बी कोणी म्हणायचं रे? नॉट एबल टू म्हणला तू. हा, नॉट बी एबल टू स्पीक इंग्लिश. कोण बोलणार सांग मला लवकर, नाव तुझं लवकर सांग. आदित्य. आदित्य. हा, आहे तुला पनिशमेंट आता. हे वाक्य तू 100 वेळेस द्यायचं. काय गडबड करतो? हेच वाक्य 100 वेळेस द्यायचं. चल उद्या लिहून पाठवायचं. परफेक्टली राहिलं. इंग्लिश परफेक्टली विदिन अ मंथ. बघून वाचून तुला काय गडबड आहे एवढी? मी सांगितलं की तेव्हा चेंज करू नका. आणि का सांगतोय हे निमित्त मात्र आहे. याचा अर्थ लाईफ मध्ये तुम्ही कुठेही गडबड करणार. हा, ऐन वेळेला गाडीचा स्पीड वाढवणार आणि गेला पाय. असं होऊ नये. उद्याचा ऍक्सिडेंट आज थांबवतोय. तुला समजलं पाहिजे की स्पीड नका चालायचं नाही. समजलं? हा, हे 100 वेळेस वाक्य लिहायचं जातो. एकच वाक्य लिहायचं. हा, एवढंच 100 वेळेस लिहायचं. विल ऑल द स्टुडंट्स नॉट बी एबल टू असं लिहायचं मला 100 टाइम्स. चला, हा बोला रे. अरे पण बोला. और काय होईल? ओन बोला. Won't be able to perfectly speak English. गडबड करू नको. ओन तिकडे घ्यायचं, बाकी सगळं रिपीट करायचं. हा, सांगा. All the students will be able to Won't all the students be able to speak speak English within 1 month. Within a month. आणि परफेक्टली कोण म्हणणार आहे? विदिन अ मंथ. नंबर 3. एनी मिनिंगफुल WH क्वेश्चन. सर्व मुलांना एका महिन्यात परफेक्टली इंग्लिश परफेक्टली इंग्लिश बोलता काय येणार नाही. बर. सर्व मुलांना किंवा सर्व विद्यार्थ्यांना एका महिन्यात परफेक्टली इंग्लिश बोलता का येणार नाही. बरोबर 8:55 पालक लोकांनी आजूबाजूला राहा. 5 मिनिट मी तुम्हाला बोर करणार आहे. किती मिनिटं? 5 मिनिट. पालकांशी संवाद मला 5 मिनिटं करायचं. ओनली 5 मिनिट्स. हा, 5 मिनिट्स मीन्स 5 मिनिट्स म्हणजे किती? 250 seconds, not more than that. Of course, that will be very useful for everybody. Fine. The importance of the information will be taken care of. सर्व मुलांना एका महिन्यात परफेक्टली इंग्लिश का बोलता? अरे बोलता काय येणार नाही. ऑल राईट, चला सांगा रे मला सगळे म्हणून. गडबड करू नका. बघा तुम्हाला आताच सांगतो. का अगोदर लिहायचं, नंतर वर्बल क्वेश्चन असा वाचायचा. काहीच गडबड करायचं नाही. जो चूक करेल त्याला पनिशमेंट मिळेल. चला शांततेने सांगा. स्पीड तुमचा कंट्रोल करा. हा, वाय. हा, बोला रे. Why will all the students not Why will all the students be not able to speak English perfectly within a month? a month? आदित्य परत तू ड्रॉप केलता बघ. याचा अर्थ बघ तुझ्यावर किती लक्ष आहे. हे नाही. चला दुसऱ्या पद्धतीने सांगा. वायच्या नंतर आता हे न चुकता बोला मला. असंच रीड करा. वाय. Want all the students Able to perfectly within a month? बी कोण म्हणणार? बी एबल टू. विदिन अ मंथ. बर, पुढचा क्वेश्चन मी बनवतो.
मराठीमध्ये कोण कोणत्या विद्यार्थ्यांना एका महिन्यात परफेक्टली इंग्लिश बोलता येणार नाही. परफेक्टली बरोबर बोलता येणार नाही. इंग्लिश व्हेरी नाईस बोलता येणार नाही. बरोबर. चला सगळे मिळून सांगा मला कोणकोणते विद्यार्थी हा डब्ल्यू शब्द आहे. Who विच ऑल काय रे विच ऑल स्टुडंट त्यानंतर वर्बल क्वेश्चन बोर्ड ठेवून द्यायचा. Which are students? all students छान त्यानं गडबड करू नका. विल आता विल म्हणल्यास ऑल द स्टुडंट आपल्याला लिहायचं नाहीये कारण का ते इथं आलंय. बोला आता पुढं. not be able to not speak be English able to perfectly speak in a English month. perfectly within a month. व्हेरी गुड. विदिन अ मंथ. और दुसऱ्या पद्धतीने काय होईल. Which all Which students all students won't be won't able be to able to Month. speak English perfectly within a month. perfectly within a month. तर तुम्ही काय बोलत नाही. परफेक्टली विदिन अ मंथ. गॉट इट. समजतंय का. येस और नो. गॉट इट. आज अटेंडन्स बरी आहे. काल कमी होते का. हा काल काय होतं. अच्छा ये चेहरे पता नहीं कब गायब हो जाएंगे. गायब होने से पहले इन चेहरों को पकड़ लेता हूं मैं. आ काल काय होतं. बरेचसे गायब होते. सेंड टू ग्रुप. बरं घेऊ आपण विचारात घेऊ वाक्य. हा आणखीन काय समर्थ बोल रहे. त्याला एबलटीचे वाक्य लिहिता येतील. लिहा वाक्य लिहा. चांगलं वाक्य आलंय. लिहा. मोहितला एबल टू चे वाक्य बोलता येतील. लिहा. मोहितला एबल टू. आता एबल टू जे आहे ना ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला आपण सिंगल इन्व्हर्टेड मध्ये ठेवू. हा मोहितला एबल टू चे वाक्य बोलता येतील. मोहितला एबल टू ची वाक्य बोलता येतील.
काय मग बोला रे ग्रुप नंबर 3 and 4. Mohit will be able to Mohit will be able to speak in speak able to. मोहित विल बी एबल टू स्पीक एबल टू सेंटेन्सेस. एबल टू सेंटेन्सेसला मी सिंगल इन्व्हर्टेड मध्ये ठेवलेला आहे. सॉरी. चला सेंटेन्सेस इज इट डन. चला वर्बल क्वेश्चन काय होईल. मोहितला बोलता येतील का. डोकं लावायचं नाही. या इकडे विल बोला. न चुकता बोला. 3 and 4. हा व्हेरी नाईस. करेक्ट आहे. बोला बोला आपापल्या स्पीड न बोला. तुमच्या स्पीड न बोला. काही अडचण नाही. आय एम एबल टू लिसन टू एव्हरीबडीज वर्ड्स. मला सगळ्यांचा आवाज ऐकायला येतो. सगळ्यांचे आवाज ऐकण्यासाठी समर्थ आहे. ऐकायला येतो हे पण एबल टू बरं का. आठ 8:55 तुमच्या हाती सोपणार आहे मी हे सगळं कारभार. ठीक आहे. अच्छा क्लासवर्कचा. चला हा मोहितला बोला. मोहितला कोणती वाक्य चालेल. बोलता येतील किंवा इथं कोणतरी काय म्हणलं. कोणाला एबल टू ची वाक्य बोलता येतील. आणखीन काय होऊ शकतं. चालेल. मोहितला एबल टू ची वाक्य केव्हा बोलता येतील. कोणती वाक्य. Which sentence will Mohit be able to speak able to sentences. एबल टू सेंटेन्स कुठे रे याच्यामध्ये. कोणती वाक्य येणार रे गदाड्या. विच सेंटेन्सेस विल मोहित बी एबल टू स्पीक. कोणती वाक्य म्हणल्यावर एबल टू ची वाक्य काय झालं रे बाळा. कारण तो कोणती वाक्य म्हणतोय या ठिकाणी आपण त्या एबल टू सेंटेन्सेस साठी हा शब्द वापरलाय म्हणून एबल टू सेंटेन्सेस परत रिपीट नाही होणार है ना. हा सेन्स तर डेव्हलप झाला पाहिजे का नाही. हा कोणाला म्हणल्यावर इथं मोहित कशाला येईल. चला सांगा. हा Who will be able to sentences. Speak able to sentences. करेक्ट आहे. हु विल बी एबल टू स्पीक एबल टू सेंटेन्सेस. बर इथं काय होईल मग. वेन नंतर वर्बल क्वेश्चन रिपीट करा बोट ठेवून. When will Mohit be able to sentences. ऑल राईट. तो 3 WH क्वेश्चन आपण बनवले. हा आता निगेटिव्ह मध्ये आपण एंट्री करू. सांगा. मोहितला थांबा. ग्रुप नंबर पुन्हा किती होता तुमचा 1 and 5. चला 1 and 5.
मोहितला एबल टू सेंटेन्स बोलता येणार नाहीत. येणार नाहीत. का मोहित बोलू शकणार नाही. चला सांगा मला ग्रुप नंबर 1 and 5. मोहित Mohit will not be able to sentences. able to speak able to sentences. करेक्ट आहे. यस यू आर राईट. फुल स्टॉप. हा और काय होईल वाक्य. Mohit won't be able to speak able to sentences. मोहित won't be able to speak able to sentences. सई ढाळे घरात काहीतरी बोलणं चाललेलं आहे त्यावेळेस माईक बंद करायचा. घरातलं बोलणं सगळ्यांच्या कानावर जात नाही म्हणजे. हा चला वर्बल क्वेश्चन ग्रुप नंबर 1 and 5. मोहितला एबल टू बोलता येणार नाही. येणार नाही का? बोलता येणार नाही. बोलता येणार नाही का म्हणजे काय बोलू शकणार नाही का आहे ना. बोलता येणार नाहीत का. डोकं लावायचं नाही. बघा ऍरो कोणाला करायचा आहे त्याला पुढे घेऊन जायचं आणि न चुकता अख्खच्या अख्खं वाक्य बोलायचं. बोला. Will Mohit not be able to बरोबर. बोल 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 बोल. अडकू नकोस. थांबू नका. आपापल्या स्पीडनं बोलत राहा. खूप जोरात बोलायचं स्पीडनं बोलायचं असं काहीच नाही. won't बोला. Mohit be able to sentences. able to speak able to sentences. Won't Mohit be able to speak able to sentences? Any meaningful WH question? मोहितला able to चे वाक्य करता येणार नाही. मोहितला कोणते वाक्य अरे ठीक आहे. मोहितला कोणते मोहितला कोणती वाक्य बोलता येणार नाहीत किंवा मोहितला एबल टू ची वाक्य का बोलता येणार नाहीत. हा शांतने सांगा. गडबड करू नका. फास्ट घेण्याचा प्रयत्न करू नका. इथं वाय नंतर वर्बल क्वेश्चन शांतने बोलायचा. बोला. will Mohit not be able to sentences. able to sentence. Why will Mohit not be able to speak able to sentence? Or Why won't Mohit be able Able to sentences. why won't Mohit not be able to speak able to sentences? बघा मी एबल टू सेंटेन्सेसला सिंगल इन्व्हर्टेड मध्ये टाकलेलं आहे कारण का ते बोलता येणार नाही. कारण का दोन ठिकाणी एबल टू असल्यामुळं यू मस्ट नॉट गेट कन्फ्युज. दॅट्स वाय आय पुट इट इन टू
अँड इन्व्हर्टेड कॉमा. हा अँड इन्व्हर्टेड कॉमा नाही, इन्व्हर्टेड कॉमाच. ठीक आहे. अँड कट. चला कोणती वाक्य, कमॉन. Which sentences will not be able to speak? कारण विथ सेंटेन्सेस म्हणल्यावर डबल एबल टू सेंटेन्स येणार नाही रे, है ना. व्हेरी नाईस. विथ सेंटेन्सेस नंतर बरोबर सांगितलं, तुम्ही ऐकलं, मी सांगितलं ऐकलं, सगळ्यांनी बरोबर बोलले. विल मोहित नॉट बी एबल टू स्पीक. आता काय झालं, कोणाला बड्डे आता 9 वाजता? Which sentences won't be able to speak? Yes, you all are absolutely correct. स्कूलमध्ये का जायचं? XYZ जो सब्जेक्ट आहे तो अभ्यास का करायचा? त्या सब्जेक्ट मधला तो टॉपिक का अभ्यास करायचा? त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन काय? जर आपण एथिकल एज्युकेशनचं बोललो तर सकाळी सकाळी जे म्हणतो आपण भारत माता की जय, त्याचा नेमका अर्थ काय? आपण काय अर्थ काढून घ्यायचा? विद्यार्थ्यांनी खरंच काय शिकलं पाहिजे शाळेमध्ये? आता विद्यार्थ्यांनी काय शिकलं पाहिजे यासाठी शिक्षकांनी काय तयारी केली पाहिजे? पालकांनी कसं सपोर्ट केला पाहिजे? गेटिंग माय पॉइंट? ऑफकोर्स आय एम ऍड्रेसिंग एव्हरीबडी ओव्हर हिअर, ऑनलाईन ऑफलाईन सगळेच लोक. नेमकं सिलेबस हे फक्त मीडियम आहे. तो त्याला जे म्हणतो आपण रीडिंग बिटवीन द लाईन्स, म्हणतो रीडिंग बिहाइंड द लाईन्स. त्याच्या पाठीमाग काय ऑब्जेक्ट बनलेले आहेत शिक्षणाचे. जर ते ऑब्जेक्ट प्रॉपर असते, तुम्ही बघा आज उद्या काय करा, कोणताही 5 मिनिटं स्वतःचा वेळ काढून 5 मिनिटं फक्त गाडी साईडला लावा. रोडला चालत असताना 2 मिनिट लावा, किंवा गाडी चालत असताना फक्त साईडच्या गाड्या बघा. तेवढ्या स्पीडने गाडी चालली पाहिजे का? कॉमन सेन्सेस डेव्हलप नाही झाले तो विद्यार्थी शाळेत शिकलाच नाही. सो या सगळ्यांची उत्तर पाहिजे असतील तर पालकांनी अवश्य लिटल वंडरचा विचार करावा, हे मुद्दा म्हणून सांगतोय. या सगळ्यांची उत्तर मिळतील. खरंच युपीएससी उद्या ते क्रॅक करण्यासाठी आज फाउंडेशन काय केलं पाहिजे, काय लेवल ऑफ अंडरस्टँडिंग झालं पाहिजे विद्यार्थ्यांचं, आणि त्या विद्यार्थ्याचं होण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी कोणत्या लेवलला गेलं पाहिजे, कोणती बुक्स वाचली पाहिजे. गेटिंग माय पॉइंट? तुम्ही बघा, मग गाडी एक छोटस 30 सेकंडचा गोष्टी बोलतो. समोरची गाडी कधी थांबू शकते? समोरच्या गाडीला कोणत्या वेळेला कुठं अडवू जाऊ शकतं? मग तुमची गाडी किती फास्ट असते हो? खास करून इकडे महिला मंडळ, किती गाड्या फास्ट असते त्यांच्या? असतात नाही, यांनाही मान्य येते. मुलीच्या गाड्या खूप फास्ट, त्यांच्या गाडीला मला असं वाटतं ब्रेक नावाचा प्रकार नसतोच, आणि ऍक्सिलेटर कम करणे असं काही नसतं. आय एम नॉट टॉकिंग अबाउट ऑल द लेडीज, ऑफकोर्स मेजॉरिटी ऑफ द लेडीज, हे त्यांनाही मान्य. मेजॉरिटी जास्तीत जास्त महिलांचा असं पाहिलं जातं. तो किती स्पीड असला पाहिजे? समोरची गाडी कोणत्याही क्षणी कशीही अर्जंट जरी थांबली गेली तरी आपल्याला खूपच झालं तर आपली गाडी टच व्हावं. हा पार उलटा पालता होऊन पलीकडच्या 4 गाड्या ओलांडून जातो. कॉमन सेन्स आहे. काय अचीव्ह केलं तुम्ही? काय शिकवलं? मी म्हणतो ते त्या व्यक्तीची चूकच नाही, कारण प्राथमिक शाळा त्यानं ज्या ठिकाणी शिकला ना त्या शिक्षकांनी झोपा काढल्या. मी म्हणतो सगळे शिक्षक नाही, मात्र काही शिक्षकांनी, मेजॉरिटी शिक्षकांनी झोपा काढल्या. त्याला कॉमन सेन्स शिकवला नाही, त्याला 100 पैकी 100 मार्क्स दिले. हो, आउट ऑफ मार्क्स पडले क्रांतिकारकाच्या एसेला, आणि लाच देणाऱ्याच्या लाईन लावू. हो साहेब मला 100 रुपये घ्या, त्याला लावा कानाखाली. एसेला 50 पैकी 50, 20 पैकी 20 मार्क्स पडत तुला. क्रांतिकारकांचा एसे, त्यांनी क्रांती काय केली माहिती का तुला? इतिहास हिस्ट्री कशाला वाचली? क्रांती म्हणे का? अन्याय सण. आणि हा काय करतोय? 100 रुपये लाच देणाऱ्याच्या लाईन लावू.
ओ 100 माझे घ्या पण माझं काम लवकर करा. आणि याला किती मार्क्स आहेत हिस्ट्रीच्या त्या एसेला लॉंग आन्सर क्वेश्चनला? आउट ऑफ मार्क्स आहेत का? अन्याय सहन केला नाही क्रांतिकारकांनी म्हणून हे केलं. आणि भाषण पण देते 26 जानेवारीला. आणि काय करते? 100 रुपये. साहेब माझे घ्या ना 100 रुपये, मला लवकर द्या ना डॉक्युमेंट. म्हणजे काय झालं की शिक्षकांनी कुठतरी सुट्टी मारलेली आहे. ते का शिकतो आपण आणि त्यातून काय शिकलं पाहिजे? सो सिलेबसचा ताळमेळ कुठतरी आपल्या प्रॅक्टिकल लाईफशी लावला पाहिजे. हे मला असं वाटतं शिक्षण व्यवस्थेतून गायब होत चाललेलं आहे. प्रॅक्टिकली कशाला शिकायचं मी हे? का शिकायचं? विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न पडला पाहिजे वाय. ज्या विद्यार्थ्याला प्रश्न पडतो वाय, तो विद्यार्थी खऱ्या अर्थानं 10वी पर्यंत शाळेत चांगला शिकलेला आहे. प्रश्नच पडत नाही आपल्याला. प्रश्न नाही पडला, जिज्ञासा मृत अवस्थेत आहे. जिज्ञासा जागृत ठेवायची असेल, पालकांना मुद्दा विनंती करतो मी, तर इतर समजदार पालकांना नक्कीच सांगा. अदरवाईज संख्या कायम चालेल. गायकवाड सर मेसेज पोहोचला का? गायकवाड सर गेले का? यस सर. भूक लागली काय? नाही मेसेज नाही पोहोचला का विचारलं. मेसेज नाही पोहोचला? ओके सर. पोहोचला का नाही? बाहेर होते. पोहोचलं. समजलं? सो आया आणि अनेक मूल्य शिक्षण काय असतं? प्रार्थनेचा उपयोग काय? प्रेयर का घ्यायची? त्या प्रेयर मधल्या प्रेयरचा मिनिंग काय? त्यातलं काय ग्रास करायचं? मी मुद्दा म्हणून आठवण करून देतो. टीचर्स पण आहेत, पॅरेंट्स पण आहेत. मला खरं सांगू का, तुम्ही 8 तासामध्ये 8 पिरियड्स मध्ये 8 लेक्चर्स मध्ये जेवढं शिकता ना, त्याला इंटू 10 टाइम्स तुम्ही प्रेयर्स मध्ये शिकता. जर तो दृष्टिकोन शिक्षकांनी ओपन केला तर. अदरवाईज त्याला लॉक मध्ये आपण कित्येक वर्षानुवर्ष बोलतो ते है ना, सारे जहां से अच्छा है हिंदुस्तान हमारा. काय काय अर्थ दडलेला आहे याच्यामध्ये? ह्याला जरा उकल केली पाहिजे आपण सगळ्यांनी. आणि आपण सगळे करण्यासाठी कटिबद्ध आहोत असं मला पालकांना निक्षून सांगायचं या ठिकाणी. म्हणून हे 5 मिनिटं तुम्ही सगळ्यांचे घेतलेले आहेत. ऑल राईट. नाव सॉरी फॉर टेकिंग दिस 5 मिनिट्स. लेट अस कम टू द होमवर्क. तुम्हाला होमवर्क लक्षात पण राहील. मात्र हे रेकॉर्ड झाले का मला बघू द्या. आता एवढं बोंबलवाने रेकॉर्ड झालं. ओके चला. लेट अस कम टू द ओके. रिपीट ओनली वन्स करा. चालतंय? कारण आता आजचा सेकंड डे आहे. रिपीट वन्स. श्रद्धा मॅडम बोला. आहे का कोणी? श्रद्धा मॅडम आणि तत्सम सहकारी वर्ग किती सेट्स? बोला. राजवाणी मॅडम कोणतरी? शेवाळे मॅडम आता आहे तुम्ही 4. व्हेरी नाईस. मी 4च द्यायला लागलो होतो. क्या बात आहे. सेम लाईन ऑफ थिंकिंग. इकडं कवाळे सर बोला. 7 सेट्स. अरे वा, क्या बात आहे. वा वा वा. 7 सेट्स. आणि सगळ्या वाक्यांची प्रॅक्टिस घ्या. दुसरी गोष्ट, पालकांना मुद्दाम मेसेज करा. यावर्षी तुमचा कोणता सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्ट मधलं काय काय कव्हर केलंय आणि त्यांचे काय काय ऑब्जेक्टिव्ह तुमचे अचीव्ह झालेत. एक प्लीज आपापल्या सब्जेक्ट प्रमाणे तो मेसेज लिहा. सो दॅट पालकांचा गोंधळ, तो भ्रम आहे दूर होईल किंवा नेमकं काय शिकवलं काय नाही शिकवलं काय एक्झाम मध्ये येणार आहे, या गोष्टी प्लीज क्लिअर करा पालकांना, अशी माझी नम्र विनंती आहे. विथ दिस शॅल वी पॉज. Yes, sir. Will be a